नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, हा जो आपला भाग आहे ना, दॅट इज इन पार्टनरशिप विथ Amazon म्युझिक. त्याच्यामुळे हा आपला भाग सगळ्यात आधी 1 आठवडा एक्सक्लुझिव्हली तुम्हाला फक्त Amazon म्युझिकवर ऐकता येणार आहे आणि नंतर अर्थातच नेहमीप्रमाणे Spotify, BingePods, जिओ सावन सगळ्या ज्या कोणत्या तुम्हाला ऑडिओ प्लॅटफॉर्मवर ऐकायचं असेल, त्याच्यावर तुम्ही ते ऐकू शकता. पण याच्यात वेळ न घालवता लेट अस कम टू द पॉइंट ज्याच्यासाठी तुम्ही सगळे लॉग इन झालेला आहात, तिकडे वळूयात. माझ्यासमोर जी आत्ता मुलगी बसलेली आहे, तिला मी खूप लहान असल्यापासून बघते आणि आय हॅव बीन अ फॅन ऑफ हर्स. आणि वन ऑफ माय व्हेरी फर्स्ट एक्सपिरियन्सेस इन फिल्म मेकिंग ज्यांच्याबरोबर झाले, त्या सुमित्रा मावशी. त्यांच्यामुळे ॲक्चुअली तिच्यावर असा स्पॉटलाईट आलेला होता माझ्या मनाचं सांगते मी. आणि दॅट दॅट पर्सन इज सिटिंग विथ मी राईट नाव अँड दॅट इज सोनाली कुलकर्णी. तुम्ही सगळे तिला अर्थातच ओळखता सो कूल म्हणून. सो हाय सोनाली, कशी हाय आहेस? रीमा, मस्त. हे ग्रेट. मला फार छान वाटलं. का गं? Amazon म्युझिकवर हे ऐकायला मिळणार आहे. येस, How cool. Amazon म्युझिकवर. यू मस्त. गाईज आर गोना एन्जॉय इट. इट्स गोना बी सुपर फन. आणि सोनाली, तुला सांगू का, मी रिसर्च करते. म्हणजे तुला मगाशी असं वाटलं असेल माझ्या गप्पांवरून की मी करत नाही. पण मी Wikipediaवर जेव्हा सगळी माहिती बघत होते तुझी, तेव्हा आय मस्ट टेल यू की युअर्स इज वन ऑफ द बेस्ट रिटन Wikipedia पेजेस. How nice. म्हणजे व्यवस्थित लिहिलेलं आहे, ज्या रोल्सबद्दल लिहिलेलं आहे ती माहिती, मग क्रिटिक्स काय बोलले वगैरे वगैरे सगळं. म्हणजे जे कोणी ते बघेल त्याला ती पूर्ण आयडिया येते की व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट फिल्म अबाउट, व्हॉट एक्झॅक्टली इज द रोल अबाउट, राईट? सो डू यू टेक स्पेशल एफर्ट्स याच्यासाठी? तू घेतेस का? कसं मी असतं कशासाठी तुझं? एफर्ट? म्हणजे हे Wikipedia पेज मेंटेन करायचा वगैरे वगैरे. नाही, खरं म्हणजे त्याच्यात थोड्याशा चुका आहेत. त्या Oh, मला really? हो, मला त्या Okay. सुधारायच्या आहेत. पण अच्छा. मला फार छान वाटलं की एखाद्या ॲक्टरची माहिती नीट मिळत असेल तर हाऊ वंडरफुल. या इट इज डेफिनेटली वंडरफुल. आणि इट इज म्हणजे आजकाल ते माहितीचा स्रोत झालेला आहे ना ग. म्हणजे खरंच. आधी कसं न्यूजपेपर्समधून आणि पुस्तकांमधून आणि याच्यातून त्याच्यातून माहिती काढावी लागायची. आता इट्स ऑन अ क्लिक ऑफ अ बटन. अगदीच. सो द मीडिया माझी वेबसाईट पण आहे, ती पण तू हो. नंतर आपल्या गप्पा झाल्यावरती बघ आणि मला फीडबॅक दे. चालेल चालेल, डन 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 डन. पण मला सांग की हा जो पिरियड आहे, मी तर आधीच सांगतेय सगळ्यांना की जर तुम्हाला असं अपेक्षित असेल की मी सोनालीशी तुझ्या देवराईबद्दल मधल्या रोलबद्दल बोल, दिल चाहता है मधल्या रोलबद्दल बोल, तर अशा आम्ही गप्पा मारणार नाही आहोत. कारण शी इज सो मच मोर दॅन जस्ट अन ॲक्ट्रेस. आणि इट्स हाय टाईम समबडी टॉक्स टू हर अबाउट थिंग्स अदर दॅन हर ॲक्टिंग करियर, राईट? सो सोनाली, कमिंग टू वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि मी खूप क्लोजली फॉलो करते तुझं सोशल मीडिया आणि आय हॅव बीन सेंडिंग यू, स्पॅमिंग युअर व्हॉट्सॲप विथ ऑल माय एपिसोड्स आणि एव्हरीथिंग. पण आय हॅव ऑल्सो व्हेरी क्लोजली ऑब्झर्व्ड युअर ट्रान्सफॉर्मेशन. वेन आय से ट्रान्सफॉर्मेशन, मी तुझ्या पर्सनल फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनबद्दल तर बोलतेच आहे. आणि ऑल्सो आय एम टॉकिंग अबाउट युअर स्टायलिंग आणि ते जे तुझं ट्रान्सफॉर्मेशन आहे. कारण आत्ता जे आपण बोलत होतो की तू नगरवेधला आली होतीस तेव्हा तू जशी होतीस आणि आता तू जशी आहेस, सो देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स विच आय कॅन फील. ओके. सो ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी 2-3 गोष्टी, की एक तर का करावीशी वाटली आणि दुसरं हाऊ वॉज इट, हाऊ वॉज द स्ट्रगल? कारण माझ्यासारखे अनेक आहेत जे आर ऑलवेज स्ट्रगलिंग. पण कसं होतं, आपण कसा होता सगळे तो स्ट्रगल करत प्रवास? असतो रीमा. आणि मला असं वाटतं ट्रान्सफॉर्मेशन हा खूप मोठा शब्द आहे. ओके. आय थिंक आय एम जस्ट फ्लोईंग विथ द टाइम. कारण मी राईट. असे काही विशेष प्रयत्न केलेले नाहीयेत. जे तू नगरच्या वेधच्या कार्यक्रमाला मी जेव्हा आले होते तेव्हा मला आत्ता आठवत नाहीये मी कशी दिसत होते. पण मी कदाचित तुला व्हिडिओ तेव्हा पाठवेन. ते कपडे इन असतील किंवा मी ते कपडे घालत असेन. दॅट वॉज इन आणि 2008. आधीच 8 मध्ये होतं. हो, 2008 साली. 2008 तर साली. तेव्हा आता भारतात पण फॅशन बऱ्यापैकी बदलतीये ना. राईट. कारण एक काळ होता जेव्हा आपलं एक व्यक्तिमत्व काय आहे आणि ते इंटरनॅशनल व्यासपीठावर आपण कसं प्रेझेंट केलं पाहिजे ह्याच्याबद्दलच्या आपल्या संकल्पना होत्या. माझ्याही आहेत अजूनही. आणि त्या फारशा बदलल्यात असं मला वाटत नाही. मला अजूनही साडीच नेसायला आवडते. कारण माझे जे कुठले इंटरनॅशनल प्रेमियर्स आणि रेड कार्पेट्स होतात तिथे मी तेव्हाही म्हणजे माझं पहिलं
इंटरनॅशनल फेस्टिवल फ्रान्सचं होतं, मला असं वाटतंय, किंवा व्हेनिस. फ्रान्सचं होतं ते दायरा नावाच्या सिनेमासाठी होतं, आणि व्हेनिस होतं ते वृंदावन फिल्म स्टुडिओज हम्म. नावाच्या एका इटालियन प्रोजेक्टसाठी होतं. त्या दोन्ही ठिकाणी मी साडी नेसले होते. मी खूप लहान होते, पण मला असं वाटायचं की मला आवडते साडी आणि काहीतरी आपण साजरं करतोय असं वाटतं. राईट. त्यामुळे मी तेव्हाही साडी नेसले होते, आणि मी आत्ताही तेवढ्याच आय आत्मविश्वासाने आणि नो, कारण आनंदाने साडी आय नेसते. फॉलो युअर सोशल मीडिया, त्याच्यामुळे मी अगदी ते बघते. पण मला बेसिकली मी जे स्टायलिंगबद्दल बोलते ना, सो अ लॉट ऑफ मराठी ॲक्ट्रेसेस, म्हणजे आजकाल नाही, पण लेट्स से की तू जेव्हापासून काम करतेस तेव्हापासूनच्या जर तुझ्या कंटेम्पररीज आपण पाहिल्या, तर त्या सोशल मीडियावर इतक्या ॲक्टिव्ह आणि इतक्या ग्लॅमरस नाही आहेत. In comparison, I find you to be very much, like you said, flowing with the times. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट रीमा. मला सुंदर दिसणाऱ्या मुलींनी कॉम्प्लिमेंट दिली की खूप आनंद होतो. Oh, thank you, thank you. जेव्हा आपण काहीतरी अभिनीत करतो, व्यक्त होतो, ते मला खूप आवडतं. आणि एका अर्थाने मी तू जे म्हणतेस ते मान्य करते, कारण मला एक 10-12 वर्षापूर्वी मला बाळ झालं. तेव्हा हो. अर्थातच आपलं वजन वाढणार हे मला माहिती होतं. ते जर तू ट्रान्सफॉर्मेशन म्हणत असशील, तर ते मी फार कासवाच्या गतीने केलं. म्हणजे खूप Okay. क्यूटली बाउन्स बॅक होतात न्यू मॉम्स. हो. तसं माझं झालं नाही, कारण मी माझ्या घरच्यांचा अत्यंत चांगला सपोर्ट मला मिळतो सुरुवातीपासूनच आज तागायत. आणि माझ्या मनाचा एक वेग आहे, त्यामुळे त्याला ओलांडून मी जाऊ शकत नाही, Right. की मी ठरवलं म्हणून मी असं काही वेड्यासारखं करू शकत नाही. ती माझी गतीच नाहीये. त्यामुळे माझ्या मुलीचं नाव कावेरी आहे. आता ती 12 वर्षाची होईल. ती झाल्यानंतर जवळजवळ 2-2.5 वर्ष मी स्वतःचाच अंदाज घेत होते, कारण नवीन आई झाल्यानंतर खूप जण त्या अपेक्षा व्यक्त करतात किंवा मदत करायला येतात, की तू काम कर, पटकन काम सुरू कर, तू काम थांबू देऊ नकोस. तर मला असं वाटतं की आपण कुठल्याही व्यवसायात असलो तरी आपल्याला आनंद असतो ना त्या गोष्टीचा, म्हणून तर बरोबर. आपण बाळ होऊ दे. हो, खरं आहे. आता पटापटा ते बाळ झालं, चला आता चालले मी पुढे कुठेतरी, असा माझा उद्देश नव्हता. त्यामुळे मी बराच वेळ घेतला. मी आहाराबद्दल अतिशय दक्ष आहे, व्यायामाबद्दल दक्ष आहे, आणि अर्थातच मला चांगले कपडे घालायला आवडतं. त्यामुळे सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे. आणि माझ्या आयुष्यात फार चांगली माणसं आहेत. Right. स्टायलिंगची कॉम्प्लिमेंट देत असशील तर ती नक्की घेईन मी. आणि ती आहे माझ्या स्टायलिस्टला, जिचं नाव आहे प्राची. आणि मला असं वाटतं की ती फार गोड आणि प्रामाणिकच्या पलीकडे अतिशय क्रिएटिव्ह मुलगी आहे. खूप आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकते. माझा जरी आग्रह असेल तरी त्या आग्रहाला जरा समजावून सांगू मला नेहमी असं वाटतं की आपण एखाद्याच्या लग्नाला गेलो तर जिचं लग्न आहे तिने छान दिसावं, तिच्यापेक्षाही मी छान दिसायला लागले तर प्रॉब्लेम तर हे नाही, म्हणजे प्रॉब्लेमपेक्षाही मला असं वाटतं जरा घ्यावं ना आपण कधी कधी सेकंड लीड. Right. त्या दिवशी आपणच झळकत जायचं, म्हणजे मला फेअर. असं मला संकोच वाटायचा. आता त्या संकोचावर मी मात नाही केलेली आहे, पण आय हॅव कम टू टर्म्स विथ द फॅक्ट की मी एक ॲक्टर आहे आणि लोकांना मज्जा वाटते सेल्फ्या घ्यायला, त्यामुळे इट्स फाईन. आय वॉन्ट टू स्पीक टू यू अबाउट वन व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. ओके. आणि तू त्यांच्या परिवाराचा एक भाग होतीस. आय एम टॉकिंग अबाउट अर्थात सुमित्रा भावे, राईट? सो सुमित्रा मावशीला जाऊन आता 3-1 वर्ष होतील. आणि मला सांग ना सुमित्रा मावशीबद्दल, तिचं नातं कसं होतं आणि वेअर आर यू नाव इन टर्म्स ऑफ युअर रिलेशनशिप विथ हर? अरे, माझ्यासाठी फक्त सुमित्रा मावशी नाहीच आहेत. माझ्यासाठी जेव्हा मी सुमित्रा मावशी म्हणते त्या श्वासातच मी सुनीलचं नाव घेणार. ऑफकोर्स, दॅट गोज विदाउट सुमित्रा सेइंग. मावशी आणि सुनील सुक्तनकर असं आहे माझ्यासाठी. मी खूप लहान होते तेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि मला अजून आठवतंय की मी कॉलेजमध्ये होते. मी चेलुवी नावाचा एक सिनेमा केला होता गिरीश कर्नाडांचा. तो माझा पहिला सिनेमा होता. मग मी डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर मुक्ता नावाचा सिनेमा केला होता.
नाही, त्याच्या आधी मी मे मादम नावाचा एक तामिळ सिनेमा केला होता हो. मणिरत्नमच्या असिस्टंट बरोबर, बरोबर. बालू हो. कृष्णमूर्ती बरोबर. मग मुक्ता केला. मग दोघीसाठी मला सुनील आणि सुमित्रा मावशींनी विचारलं. तर मी त्यांच्या रास्तापेठेतल्या घरी गेले होते आणि मला अजूनही आठवतं इतका सुंदर प्रकाश होता आणि ते घरच इतकं गोड होतं. खूपच आणि खूपच मोठी आई होती, म्हणजे सुमित्रा मावशींची हो. आई होती घरी. आणि ते दोघं एवढ्या प्रेमाने माझ्याकडे बघत होते आणि माझ्याशी बोलत होते की हं. मला खूप स्पेशल वाटलं की अरे एवढा पण ते त्या दोघांचंही आहेच हा. ते प्रत्येकाला दे मेक देम फील सो स्पेशल अँड खरंच. सो गुड. या आणि मग मला अजूनही माझं एक बाणेदार उत्तर आठवतंय. त्यांनी मला विचारलं होतं की तू करशील का तुला काहीही आलेलं काम? तर मी त्यांना सांगितलं होतं मी पैशासाठी कधीच काम करणार. बरं माझ्या खिशात काही पैसे नाहीत, पण जाज्वल्य एवढं हो. ते मला अजूनही आठवतंय. मी दोघी नावाचा फार सुंदर सिनेमा केला त्यांच्याबरोबर. त्यानंतर जिंदगी जिंदाबाद नावाच्या सिनेमात मी एक हो. गेस्ट अपीअरन्स केलं. छोटंसं राईट. काम होतं माझं. आणि देवराई केला. आणि आता सुनील जो आउट हाऊस नावाचा सिनेमा करतोय त्याच्यातही मी आहे. वाव. ओके. तर मला फार छान वाटतं त्या दोघांबद्दल बोलताना, कारण आपल्या करिअरच्या किंवा आपल्या माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासाचे साक्षीदार येथे इतक्या माझ्या कोवळ्या वयापासून ते मला पाहतायत. त्यामुळे माझ्यात झालेले बदल, कलाकार म्हणून माझ्यात होत असलेले बदल हे ते जवळून बघतायत आणि त्याच्यात त्यांनी खूप भर घातली आहे. मी खूप वेळा हा किस्सा सांगितलाय रीमा सगळ्यांना, पण दोघीमध्ये ते गाणं आहे बघ, भुई भेगाळली कोलं. तर ते गाणं होतं आणि आम्हाला ना सेटवरच ते गाणं ऐकायला मिळालं आणि माझा बांध फुटला. मी अक्षरशः रडायला लागले आणि मी 19 वर्षाची वगैरे होते, 19-20. आणि ते शूटिंग सुरू झालं आणि माझ्या डोळ्यातनं ज्या धारा लागल्या होत्या. अंजली मराठेनी गायलंय ते गाणं, आनंद मोडकांचं संगीत आहे. आणि जरा एक दोनदा थांबावं लागलं आणि मग नंतर मावशी वरती होत्या आणि आमचं खाली शूटिंग चालू होतं. मॉनिटर होता वाटतं वरती. चारुदत्त दुखंडे शूट करत होते आणि समोर मला बघायला आलेला अभय कुलकर्णी, सुनील पण होता त्या सीनमध्ये. आणि कोण होतं ग, आठवेल मला नाव, असे सगळे. आणि आम्ही घरातले सगळेजण असे. आणि मी रडायला लागले. मग सुनील खाली आला, त्या दोघांचं डिस्कशन झालं. तर त्या मावशीने मला झालं अगं तू रडू नकोस. मग सुनील म्हणाला अगं मला वाटत होतं हा माझ्या ऍक्टिंगचा चान्स आहे की मी बहिणीच्या आठवणींनी रडतीये वगैरे. तर त्यांनी मला दोघांनी असं परोपरीने समजावून सांगितलं की तू रडणं महत्वाचं नाहीये, प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं तर ठीक आहे, पण तू कशाला रडते. आणि मला तेव्हा ते समजलं नव्हतं. आणि मला वाटलं किती हे कुजके आहेत, माझ्या ऍक्टिंगचा चान्स काढून घेतायत वगैरे. त्या बालिशपणापासून आत्ता सुनीलनी 2 शब्दात काहीतरी सांगितलेलं जे डिरेक्शन असतं ते सेन्सिटिव्हली रिसीव्ह करण्यापर्यंत, म्हणजे मला माझं हे ट्रान्सफॉर्मेशन आवडतं रीमा, की एक ऍक्टर म्हणून माझ्यातला जो प्रवास आहे तो मला प्रचंड आवडतो. आणि माणूस म्हणून तर अर्थातच, कारण आपण दिवसागणिक काहीतरी शिकत असतो. तर मला असं ऍक्टिंगमधलं काहीतरी शिकवणं असो, किंवा एकदा मावशी मला खूप रागवल्या होत्या देवराईच्या सेटवर. तेव्हा आमचे बरेच क्लॅशेस व्हायचे आणि काहीतरी झालं आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये बरेच जण होते आणि मी पुढच्या सीनसाठी काहीतरी साडी बदलली आणि मी म्हणजे सोडलेली साडी कॉटवर ठेवली, कारण व्हॅनिटी वगैरेचा संबंधच नव्हता. इतकं बजेट छोटं होतं, कुठल्या तरी घरात शूटिंग करत होतो. ती साडी ठेवली आणि मी गेले पुढच्या सीनला. तर मावशींचा जो पारा चढला की तू सोडलेली साडी घडी करून कशी ठेवली नाहीस. तर म्हणलं अहो 4-5 जण आहेत कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये, कुणीतरी येऊन ठेवावं ना, ते काय ऍक्टरचं काम आहे का. त्या म्हटलं तुला कोणी सांगितलं ते ऍक्टरचं काम नाहीये. तर मी म्हणलं मावशी मी नाटक जर असतं तर शब्दशः रंगमंच झाडण्यापासून आपण सगळी कामं करतो, पण आता पुढचा सीन होता ना, म्हणजे मला काय असं काम टाळून जायचं, तुम्ही आता मला भाकऱ्या करायला सांगा, पानं घ्यायला सांगा, मी काहीही काम करायला तयार आहे. माझ्या ते मनातच नव्हतं. पण त्यांना असं वाटायचं की ते समजून घ्या, या संस्कृतीत वाढू नका की आहेत की माणसं ती बघतील. अर्थात माझं
माझी ती विचारसरणी कधीच नव्हती. राईट. पण मला ते फार गोड वाटलं होतं त्यांचं सांगणं, की कशासाठी असं वागता? म्हणजे आता कॉस्ट्युम असिस्टंट, चौथ्या असिस्टंटलाही मी मदत करून जाणे इतकी हो. तरबेज कलाकार असले पाहिजे असं. राईट. अशा अपेक्षा. आणि काही काही मिस केलेल्या सिनेमांची पण आठवण आहे, की अरे काय हे? काय तुम्ही असं बरोबर नाही केलं संवाद माझ्या बरोबरचा पूर्ण. मी केला असता ना तो सिनेमा. का तुम्ही त्या प्रोड्युसरना म्हणालात की मी केला होता सोनालीला फोन, नव्हता केला तुम्ही मला फोन वगैरे. तिथपासून ते एक फार सुंदर आमची भेट झाली. त्यांना कावेरीला भेटायचं होतं आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी घेऊन येईन कावेरीला तुमच्याकडे. तर लॉकडाऊनमध्ये मी कावेरीला त्यांच्या घरी घेऊन गेले होते आणि आम्ही एवढा वेळ घालवला कोथरूडच्या घरी. हो. आणि मला कावेरीला आठवेल त्यांच्या घरी एक मांजर की कुत्रा, त्याचं नाव असं मजेदार आहे, ऑरेंज नाही, काहीतरी वेगळंच नाव होतं. ओके. तर तो खुर्चीवर बसला होता का ती बसली होती आणि मावशी काय कौतुकानं सांगत होत्या, तिथेच बसायचं असतं वगैरे असं करून. आणि मग त्यांनी खूप आठवणींनी मला स्वतःला गिफ्ट म्हणून कुणीतरी वापरलेल्या गोष्टी आवडतात. मला अशा कोऱ्या करकरीत गिफ्ट दिल्या तर आवडत नाही. तर मावशींनी त्यांची वापरलेली साडी माझ्यासाठी काढून ठेवली होती आणि मी स्वयंपाकघरातलं काहीतरी द्या असं मी म्हणाले. तर त्यांनी एक मापटं दिलंय मला. अच्छा. म्हणजे आपण धान्य मोजतो ना, मापटं. ते मापटं. ते इतकं सुंदर आहे, पितळेचं आहे आणि ती साडी. मग सगळ्या गोष्टींना अशी पूर्णता मिळते. तर मी ती साडी नेसून कासव बघायला गेले होते. मुंबईत होता शो कासवचा, स्पेशल स्क्रीनिंग होतं. तर तेव्हा मी ती साडी नेसून मावशींना भेटायला गेले होते आणि मी नेसलेल्या त्यांच्या साडीवरून, माझ्या पाठीवरून त्यांचा फिरलेला हात, त्यांनी हातात घेतलेला माझा हात मला अजूनही आठवतो. आय कॅन ओनली इमॅजिन. ओके. सो टेल मी वन थिंग, की तू आत्ता जे म्हणालीस की एक्सपेक्टेशन्स जे मी ॲड केलं त्याच्यामध्ये, की आपल्याकडून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या, म्हणजे बाहेरच्या तर असतातच, ॲज अन ॲक्टर म्हणून ऑडियन्सपासून सगळ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात. सिमिलरली घरातल्यांच्या म्हणजे आपल्या मुलांच्या आपल्याकडून असलेल्या, आपल्या पार्टनरच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, ह्या सगळ्याचं कुठेतरी आपण पुरे पडण्यासाठी प्रयत्न करत असतो, धडपडत असतो, राईट? त्यात द रिझन आय एम आस्किंग यू दिस इज की इव्हॉल्व्ह इतका आपला मीडियम झालेला आहे, मीडियम म्हणेन मी, आय विल नॉट से मीडिया, मीडियम इतकं इव्हॉल्व्ह झालेलं आहे आणि कॉम्पिटिशन ही इतकी टोकाची वाढलेली आहे, राईट, की कोणीही म्हणजे एनीबडी कॅन बिकम अन ॲक्टर ॲक्ट्रेस आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी जे होतं की बाबा तुम्ही नाटक करा, तुम्ही हे करा, एक स्ट्रगल होता, तो कुठेतरी कमी झालाय किंवा वेगळ्या पद्धतीचा आता स्ट्रगल आलेला आहे असं आपण म्हणूयात. ह्या सगळ्यामध्ये हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ? वा, हा प्रश्न मला आवडला. तुझ्या प्रश्नात बरेच मुद्दे आहेत, तर ते एक एक डील करूया. मला असं वाटतं कुणाच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, ही गोष्टच मुळात मला फार गोड वाटते. याचा अर्थ आपल्या आयुष्यात आपल्यावर हक्क सांगणारी तेवढी माणसं आपण निर्माण केली आहेत. त्याचं श्रेय मी घेते, की ती माणसं खुळी नसतात की उगाचच कुणाकडून तरी काहीतरी अपेक्षा करतील. कुणाला जर असं वाटत असेल की माझ्या सासूबाईंना जर वाटलं की सोनाली नक्की येईल आज, ती येते गणपतीच्या पहिल्या दिवशी, आम्ही एकत्र असतो सगळे, तर ती त्यांची छोटीशी अपेक्षा आहे की मी यावं वेळेत आणि नेमकं त्याच दिवशी माझं शूटिंग आहे, पण त्या माझी वाट बघणार आहेत हे मला माहिती आहे आणि मला तिथे पोचायचं हेही मला माहिती आहे. बरोबर. तर हा बंध मी निर्माण केलाय आणि त्यांनी निर्माण केलाय. त्यांच्या आयुष्यात डॉक्टर शांती पंतवैद्य नावाच्या अत्यंत यशस्वी डॉक्टर आहेत, शिक्षिका आहेत. त्या सायन हॉस्पिटलला कितीतरी वर्ष शिकवत होत्या. त्याच्या पलीकडे त्यांनी वेळ काढून माझ्याशी काहीतरी नातं निर्माण केलंय, राईट. किंवा माझे मित्रमैत्रिणी असतील, माझे शेजारी असतील. आता
शेजारी तरी कितीतरी असतात आणि त्यांना असं वाटतं, ये की ग एवढं काय त्यात हळदी कुंकवाला ये ना. आणि हां. तिथे गेल्यावर मग तिथे असलेल्या नातेवाईकांना आम्ही शेजारी आहोत ना वगैरे असं. तर मला ते खूप आवडतं, की का नाही? त्यांचा राइट. हक्क आहे माझ्यावर. हं, मी हं. म्हणते ना त्यांना कधीतरी, की "अरे मी घरी नाहीये, माझं कुरिअर ठेवून घेशील का?" हो, तर घेते ना ती ठेवून माझी शेजारीण. हो. तर बरोबर. मग तिने मला बोलावलं तर मी कशासाठी असं म्हणायचं, की यार केवढ्या अपेक्षा आहेत. अपेक्षांनी घाबरून कशाला जायचं? माझ्या हं. डिरेक्टरची जर ही अपेक्षा असेल, आता मी जो नवीन सिनेमा करणार आहे त्याच्यात सचिन कुंडलकरच्या एवढ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं. अच्छा. त्या अपेक्षांच्या बोजाखाली मी दबूनही जाऊ शकते. मी असं म्हणू बरोबर. शकते, की "यार सचिन थांब, सुरुवात हं, कुठे केली आपण?" पण नाही, मला ते खूप आवडतं. हं. कारण त्याची जर काही अपेक्षाच नसेल, तर मी मला येणारे शॉट्स देईन. आत्ता बरोबर. शूटिंग सुरू करू. करेक्ट. हो. पण जेव्हा आपल्याला असे दिग्दर्शक मिळतात, ज्यांना ॲक्टर म्हणून आपल्याला एक पाऊल पुढे न्यायचं असतं किंवा हं. मला किती एकदम असे फ्लॅशमध्ये वेगवेगळे डिरेक्टर्स आठवले, की त्यांना आवडला नव्हता माझा शॉट किंवा काहीतरी त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. हे मला खूप आवडतं. तर अपेक्षा या फार महत्त्वाच्या आहेत हं. आपल्या आयुष्यात. आपण त्याला समरप्रसंग न समजता प्रेमाने त्याकडे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण हं. त्या अपेक्षांमध्ये अर्धा भाग आपण निर्माण केलेला असतो हे नाकारता येत नाही. आपण नक्कीच. ते वागलेलो असतो. हं. आपण तो विश्वास दिलेला असतो किंवा आपण ती सवय लावलेली असते, की हे उशिराच येणार नेहमी. हं. म्हणजे समोरच्याची अपेक्षाच असते, की ही कधी वेळेवर येणार नाही. फॉर राइट. एक्झाम्पल हां. आता अ, तू मध्ये म्हणालीस, की कितीतरी कलाकार येतायत नवे. ते मी आता मला सुरुवातीला असं वाटायचं माझ्या करिअरच्या, की काय यार त्यांना किती चटकन चान्स मिळाला. हिला पण तो सिनेमा मिळाला. तो हं. बघा तो त्याचा मुलगा वगैरे असं काहीतरी हं. माझ्या मनात येऊन जायचं. मी नाकारत नाही. पण आत्ता मला असं वाटतं, की एक संधी मिळू शकते अशीच मागे अगदी. लागल्यामुळे. हं. दुसरी संधी पण मिळू शकते. पण जर आपल्याला एका क्षेत्रात दीर्घकाळ टिकायचं असेल, तर आपल्याला मटके बसतील या अपेक्षेने नाही जगता येत, खरंय, खरंय. हं. की आपल्याला यावं लागतं बॅटिंग नीट. आपण हं. नेट प्रॅक्टिस करावी लागते. हं. चुकून एखादी 4 जाते, चुकून बरोबर. एखादी 6 जाते. पण कन्सिस्टंटली चांगला रन रेट आपल्याला ठेवायचा असेल, तर आपला त्या खेळाच्या बाबतीत विचार पाहिजे आणि तेवढी आपली प्रॅक्टिस पाहिजे, तेवढा आपला फिटनेस पाहिजे. खरंय. दुसऱ्या क्षेत्राचं उदाहरण न घेता मी आपल्या क्षेत्राबद्दल असं म्हणेन, की मी मी फिजिकली आणि मेंटली फिट राहिलंच पाहिजे. दुसरं म्हणजे असुरक्षितता आणि जेलसी हे 2 हातात हात घालून चालणारे मित्र जे आहेत, अगदी. हो. ते आपल्या प्रत्येकाच्याच ओळखीचे असतात आणि मी तर प्रचंड जेलस होते. अच्छा. मला प्रत्येक सिनेमा आणि नाटक, जाहिरात पाहिली, लेख आला की मला असं वाटतं, किती चांगली दिसते ही, पण हा रोल मला मिळाला असता तर? असं मला कुणाबद्दलही वाटतं. बरं तुझा तो एज ग्रुप आहे का सोनाली? असं मी मनात स्वतःशी बोलते हं, हं. की आता शर्मिला टागोर छान दिसतायत, तर मी का वाईट वाटून घेऊ? त्या बरोबर. सुंदर आहेत आणि त्या म्हणजे राइट. की अलीकडेच त्यांचा टाइम्स ऑफ इंडियाच्या हो. फ्रंट पेजवर एक काहीतरी मुलाखत आली, तर त्या इतक्या सुंदर बोलल्या होत्या आणि राइट. फोटोही सुंदर होता. किंवा अजून कुठल्याही यंगर ॲक्ट्रेसेस असतात. तर मला असं खूप असं वाटतं, यार हं. पण मी आता हे मान्य केलंय, की हे हे मी मिश्किलपणे मजेनी बघते, की बरोबर. आपल्याला असं कसं का असं वाटेल एवढ्या मोठ्या झालेल्या मुलीला जेलसी का वाटावी? पण वाटते. पण ती तुझ्यातली कलाकार आहे, जी तुला ती जेलसी वाटवते, असं आपण म्हणूयात. ते सोनालीला नसते वाटत. कुड बी. हां. पण आता मी या तक्रारीतनं बाहेर आलीये, की हं. कुणाला काम का मिळतं? हं. की मी किती स्ट्रगल केलं. स्ट्रगल महत्वाचं नाहीये. बरोबर. हं. अ, खूप दिवस मला ते वाटलं होतं आणि खूप सिक्रेटली वाटलं होतं, की यार आपले आपले कष्ट आपल्यालाच माहिती. हां. ते प्रत्येकालाच तसं असतंच. वाटतं. आपली गोष्ट आपल्यासाठी फारच महत्वाची असते. अगदी. माझी गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहेच. पण मी त्या गोष्टीचा खूप आदर हं. ठेवलाय माझ्या मनामध्ये. हं. जे काही मी आजपर्यंत अचीव्ह केलंय आयुष्यामध्ये, ते मी कधी असं त्याचा विजयोन्माद मला वाटलेला नाहीये, की जिंकलो, हं. हं. घेतली गाडी, घेतलं घर, असं नव्हतं. हं. ते खरंच मला
असं वाटत होतं की म्हणजे काही प्रसंग असे होते की सिनेमातले सांगते मी, की मला रडू आलं होतं की इतकी गोड बाळं यायची शूटिंगला आणि जाताना त्यांचे आई बाबा कधी कधी म्हणायलाही विसरायचे की ते आमचं बाळ आहे, आता आम्ही घरी घेऊन चाललोय. किंवा चलो बाय बाय करो सोनाली को वगैरे असं म्हणून ते त्यांची बाळं घरीच घेऊन जायचे. अरे पण मी शूटिंग केलंय त्यांच्याबरोबर, माझा जीव गुंतलाय ना त्यांच्यात, बरोबर. हे सांगायलाही वेळ नसायचा. म्हणजे त्यांना हो. सवडच, ते जायचे, त्यांची त्यांची काहीतरी वाहनं आलेली असायची. हां. आणि मला एवढं वाईट वाटायचं आणि माझं स्वप्न होतं की मला खूप छोट्या मुलांवर प्रेम करायचंय. हं. कारण ते वय आपण कुठल्या कुठल्या प्रसंगांमधनं जातो आणि आपल्याला असं जाणवतं की आपल्या बालपणी आपल्याशी असं कुणी वागलं नसतं हं. तर आपला इतका म, तगडा बेस असू शकला नसता. अगदी. ते बरोबर. श्रेय माझ्या आईबाबांचं आहे. अगदी. म्हणजे 80% श्रेय त्या दोघांचं आहे. आणि टक्केवारी सोडूया, पण माझे शिक्षक, माझे मित्रमैत्रिणी, त्यांचे आई वडील, माझे शेजारी, या सगळ्यांचं ते श्रेय आहे की त्यांनी एका लहान मुलीला हे जग सुंदर आहे हा विश्वास दिला. आणि राइट. आता मला असं वाटतं ती माझी जबाबदारी आहे की मी प्रत्येकाला सांगणार की घाबरू नका, हे जग खूप सुंदर आहे, आपण सगळे खूप चांगली माणसं आहोत. राइट. तर मी मुद्दा माझा हा होता की मला जेव्हा बाळ झालं तेव्हा मला असं नव्हतं झालं की येस, हं. पण मला आतल्यात खूप कृतज्ञता वाटली होती की आता हे बाळ तरी मला टाटा म्हणून जाणार नाही आई गं! दिवसाचे, हे माझं बाळ आहे. आणि मला खूप हे वेळ माझ्याबरोबरच घरी जाणार असं. मला खूप वेळ लागला होता तो आनंद पचवायला राइट. की मी घेऊ शकणार आहे या बाळाला. ह्या बाळाची आई येऊन म्हणणार नाही उसके दूधू पिणे का टाइम हो गया किंवा उसको अभी सोना है थोडी देर. हां. म्हणजे मी ऍड्स पण प्रचंड केले आहेत. हो. हो, आय एक नो. 60-70 ऍड्स केले आहेत मी. त्याच्यातही असं असतं ना की उसके सोने का टाइम हो गया, अभी उसको कुछ दवा देनी है वगैरे, असं हां. बाळं घेऊन जातात अचानक, आपल्या हातातली बाळं पळवतात म्हणजे त्यांचेच आई वडील. तसं माझं कावेरी बरोबर होणार नाही हे कळायला मला, त्या आनंदाला सामोरं जायला मला खूप वेळ लागला. हं. आणि आता तुझा मेन प्रश्न जो होता की मेंटल हेल्थ आपण कशी सांभाळतो, तर मला असं वाटतं की काही काही गोष्टी आपण आपल्याशी मान्य केल्या पाहिजेत. अ, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मला अभिनय ही गोष्ट फार आवडते. मला लिहायला खूप आवडतं आणि ती हौस न राहता माझं काम आहे. हं. ते माझं अर्थार्जनाचं साधन आहे. हे मी माझ्याशी मान्य केलंय. माझ्या आयुष्यातल्या या टप्प्यावर दुसरी गोष्ट ही आहे की मला कधीच माझा बेस्ट फ्रेंड आणि माझा नवरा नचिकेत आणि कावेरी या दोघांनाही हे सुनवायचं नाहीये की माझं करिअर काय छान चाललं होतं, मग मी लग्न केलं ना, हां. करेक्ट. मग मी आई झाले ना, मग हं. होणारच ना, काय करणार आपण, काय तेवढं काम करू ह्या काहीही कॉम्प्रोमाइज करावं लागतं याच्यावर माझा विश्वास नाहीये. ते ओके. आपले चॉईस असतात. हं. हं. त्याग डेफिनेटली. बिग सब झूट आहे. हं. मी काहीही त्याग केलेला नाहीये. हं. हं. म्हणजे तरी मला रोज वाटतंच प्रायव्हेटली की आता मला घरी पोचायचंय, कावेरी हां. झोपायच्या आधी मला घरी पोचायचं, हे रोज वाटतं. पण ते व्यक्ती म्हणून मला वाटत राहणार. बरोबर. पण मला कोणालाही जबाबदार धरायचं नाहीये माझ्या आयुष्यासाठी. जे काही केलेलं आहे ते मी केलंय. ज्या काय ते इंग्लिशमधला आत्ता मला सुविचार तो आठवत नाहीये की मी माझ्या चुकांकडे चुका म्हणून नाही बघत, मी त्याच्याकडे शिकण्याची संधी म्हणून. हां, त्याला एक चांगला शब्द आहे काहीतरी, तो मला अर्थातच आत्ता आठवत नाहीये. हं. पण त्या फार महत्त्वाच्या होत्या, कारण त्या आपण केल्या नाही तर आपण जसे घडलोय तसे घडलो नसतो. बरोबर. तर तरीही आपल्याला राग येतो, तरीही आपल्याला निराशा वाटते. दिवसच्या दिवस असतात जेव्हा, आता मागची 2 वर्ष मला काहीतरी लागलंय आणि मला असं वाटतं की मी कधी परत पळणार आहे. मला हं. थोडे दिवस सायकलच चालवता आली नाही आणि मला भांडावं असं वाटलं त्या इंजरीशी की हं. असं कसं, मला कशी इंजरी होऊ शकते. बरोबर. मी एवढं म्हणते की काही व्यायाम चुकवू नका आणि मला पळता येत नाहीये, मला दुखतंय. हं.
त्यामुळे सुद्धा आपलं मानसिक संतुलन ढळू शकतं. म्हणजे नक्कीच. मी स्वतःला फिट मानते आणि मला गर्व होता जवळ-जवळ माझ्या फिटनेसचा, की मी कधीच शूटिंग आणि नाटक आणि तालमी माझ्या तब्येतीसाठी रद्द केलेल्या नाहीयेत अजूनही. पण असं सुद्धा मी म्हणलेले नाहीये कोणासमोर. राइट. मी सगळे माझे फाईट सिक्वेन्सेस मी स्वतः केलेले आहेत. तर या गर्वाच्या पलीकडे नेणारी गोष्ट मागच्या 2 वर्षात घडली माझ्या आयुष्यात. ती म्हणजे काहीतरी दुखू खुपू शकतं आपल्याला आणि त्याच्यासाठी असं म्हणावं लागतं आपणच आपल्या ट्रेनरला किंवा आपला ट्रेनरच आपल्याला सांगतो, "नाही, पुढचे 2 महिने तू पळायचं-बिळायचं नाहीयेस." मी सांगेन आणि तो असं मंद व्यायाम, काहीतरी फिजिओथेरपी वगैरे करावी लागते. तर मला असं ब्रह्मांड आठवलं, की नाही. पण हा सुद्धा मानसिक स्वास्थ्याचाच एक भाग आहे, नक्कीच. की तुम्ही तुमच्या शरीराशी भांडू शकत नाही. आपल्याला असं नवीन एखादी कूक येते आणि आपण महिना झाल्यानंतर आता तुला सगळं कळायला लागलं असेल असं आपल्याला वाटतं हो. आणि तरीही ती अत्यंत तिखट भाजी करून ठेवते जी मी सुद्धा खाऊ शकणार किंवा नाही. अगदी बेसिक काहीतरी चूक करून हो. ठेवते. तर असं मिरच्याच घातल्यात कोबीच्या भाजीत 5-6 की मला एकदम बघूनच भीती वाटते. तर मी सुद्धा असं का असं म्हटल्यानंतर शांत व्हावं लागतं. काहीतरी त्याच्यावर मार्ग शोधावा लागतो आणि असं त्याच्या बाबतीत मी अनेकदा मोहन आगाशेंची आठवण काढते, की मी असं फटकन बोलून टाकायचे, की अगं सांगितलं होतं ना, मिरच्या 1 घाल ना तू मिरची, 5 मिरच्या मला दिसतात, हे बघ वगैरे. असं हा परफॉर्मन्स नाही द्यायचा. तर एकदा मी मोहन आगाशे ते इन्स्टिट्यूटमध्ये प्रमुख होते जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, तर मी भेटायला गेले होते. त्यांनी बसवलं होतं मला काहीतरी, जाते थांब गं. ते एक आपला गिअर बदलतात ना. तर मी बसले होते. तर कुणीतरी नॉक केलं त्यांच्या दाराशी. तसे बसले होते. ते म्हणले, कोण आहे? तर ते काहीतरी नाव होतं, समजा त्यांचं नाव काहीतरी असेल, सुनील. तर सुनीलनी नॉक केलं. तर डॉक्टर होते आणि ते माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलत होते. फोनही महत्वाचा आला होता. तर ते फोन, 1 मिनिट मला भेटायला महत्वाचं कुणीतरी आलंय, आय टॉक टू यू लेटर वगैरे असं त्यांनी फोन ठेवला. कोण लपून बसलंय दारामागे? दाखवा तुमचा चेहरा दाखवा. तर मला विश्वासच बसे हे काय चाललंय? तर ते म्हणले, किती वाजलेत बरं? काय ग सोनाली, किती वाजलेत? 11:30. आपण कितीला येणार होतो? 10:30. 1 तास उशीर झाला म्हणजे काहीतरी अत्यंत महत्वाचं कारण असणार. काय बरं असू शकेल सुनील? त्यांनी जे गप्पा मारायला घेतल्या म्हणजे हसून मुरकुंडी वळली. म्हणलं असं काय करताय डॉक्टर? तर त्यांनी त्या सुनीलला सांगितलं, आता कुठे नेणार आहात तुम्ही आज मला? हरकत नाही. ते जे काम होतं आपल्याला 10:30 वाजता तुम्ही आल्यानंतर जाण्याचं, त्यांना मी सांगितलं की नाही काहीतरी सुनीलच्या आयुष्यात महत्वाचं घडलंय. पण आता या खड्डेयुक्त रस्त्यांवरून मला तुम्ही कुठे बरं नेणार आहात? आठवतंय का ते ऑफिस? पत्ता आठवतोय तो? आणि इतकं मजेनी बोलले अगं ते. अरे बापरे. आणि मला असं लक्षात आलं की प्रत्येकाला अशा गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. कुणीतरी उशिरा येणार, कुणीतरी काहीतरी चुकीचं करणार. बरोबर. तेव्हा आपण दरवेळेला रुसून बसायचं आणि चिडत बसायचं का? मग त्या दिवसाचाच सगळा मूड जातो. बरोबर. अगदी. आणि प्रत्येक वेळी मी माझ्या दृष्टीने बरोबर असं दुसऱ्यांनी वागावं असा चष्मा का घालायचा? ट्रू. आणि हे फार पुढचं झालं. साधं काम करताना को ऍक्टर्स किती इरिटेट करतात. ते डिरेक्टरच बनतात. ते सांगायलाच लागतात तुम्ही कसं केलं पाहिजे. त्यांना खूप सुचलेलं असतं. तर या गोष्टींकडे खेळीमेळीने बघायला पाहिजे. तरच मला वाटतं मेंटल हेल्थ नावाची गोष्ट आपल्या श्वासासारखी आपल्याबरोबर राहील. राईट. पण इट्स अ डेली हे म्हणजे हे सारखं डोक्यात ठेवणं, की आपल्याला हे अशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचं आहे वगैरे, मस्ट बी सो डिफिकल्ट. तर आपण आता बोलत होतो सोनाली आणि तू म्हणत होतीस, की आपण जे काही आयुष्यात करतो ते आपले चॉईसेस असतात, राईट? आणि तू एक खूप महत्वाचं सांगितलंस, की आपल्याला त्याच्यातून आपण शिकत जातो पुढे. जे काही एक्सपिरियन्सेस आपण घेतो त्याच्यातून, राईट? सो हा प्रश्न ना मी सगळ्या आयांना विचारते,
राईट. कारण मला त्याच्यातून खूप शिकायला मिळतं असं माझं मत आहे. म्हणून. सो आता कावेरी झाली 2011 मध्ये. आता 2023 आहे. सो एक तप झालं तुला आई होऊन. करेक्ट. राईट? सो मला सांग, की आईपणाने तुला काय शिकवलं? किंवा व्हॉट डिड यू हॅव टू अनलर्न अँड लर्न ऑर व्हॉट वॉज दॅट? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही बायोलॉजिकली आई झालात म्हणजेच तुम्ही एक संपूर्ण स्त्री आहात असं अजिबात नसतं. अर्थात. हं. त्यामुळे मला त्याच्याबद्दलचा अं, गैरसमज माझ्या मनात कधी नव्हता हं. की एक संपूर्ण स्त्री असणं म्हणजे जन्म देऊन बघणं वगैरे फारच सुंदर गोष्ट आहे ती. हं. ज्याला आवडतं त्यांनी तो अनुभव घ्यावा. ज्याला नाही आवडत त्यांच्यासाठी प्रेम करायला जगात इतर कितीतरी गोष्टी आहेत. हं. फक्त बाळं नाही, माणसं आहेत, झाडं आहेत, प्राणी आहेत, आपापलं काम आहे. हं. तर या खरी खरी आई झाल्यानंतर मला काही शिकायला मिळत असेल ते मी अजून डिस्कवर करतेय. पण त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा आपल्याला न ठरवलेले खूप आनंद मिळतात आणि त्याच्यासाठी आपण ते स्वीकारायला तयार असलं पाहिजे. नक्कीच. कारण मला कधीच असं माहिती नव्हतं की एक एवढासा जीव आपल्याशी काहीतरी बोलणार आहे. कावेरीला माझी काळजी वाटणार आहे. तर मला असं वाटलं होतं की हे काहीतरी चुकतंय का, म्हणजे मी योग्य आई आहे ना. हं. आणि नवीन एक भावना मनामध्ये आली आनंदाच्या पलीकडे की संभ्रम. हं. मी कधीच एवढी गोंधळलेली नव्हते आयुष्यात की राईट. हे बरोबर चाललंय का. किंवा शाळेत काही काही गोष्टी घडतात आणि काही काही पालक खूप अपडेट असतात, त्यांना अगदी. सगळं माहिती हो, असतं. हो. आणि मी त्या मनाने मला कळतं की ईमेल येणार आहे, त्याच्यात लिंक असणार आहे, मग आपल्याला कळेल की ते काय फॉर्म भरायचा आहे वगैरे वगैरे. हां. असं मला स्टेप बाय स्टेप कळतं. हं. माझा आधीच बल्ब लागलेला नसतो. तर त्यामुळे मी थोडीशी अशी असते हं. की बापरे. किंवा कधी कधी मला असं वाटतं की अमुक अमुक दिवशी मला घरी जायचंच आहे, कारण कावेरीचा काहीतरी परफॉर्मन्स आहे गॅदरिंग मध्ये हं. आणि मला तिचे कपडे बदलून द्यायचेत, मला तिचे केस छान बांधायचेत. करेक्ट. तर माझ्यासाठी मी फार कमी सुट्ट्या घेतल्यात हं. आणि मला आता खूप मजा येते कधी कधी हे खरं सांगितलं की लोकांची रिॲक्शन बघायला की काय तुला तुझ्या मुलीच्या वेण्या घालायला जायचंय. तर मी नेहमी म्हणते, पण मी आधी सांगितलं होतं. हो, हो की बरोबर. नाही. हो. मी आधी आपलं जेव्हा शेड्यूल ठरलं तेव्हाच मी सांगितलं होतं की 15 तारखेला मी फक्त 4 वाजेपर्यंत आहे. मग आता 3 वाजता येऊन मला म्हणू नकोस की की प्लीज अजून जरा 1 तास. 5:30 वाजेपर्यंत नाही. हं. मी खरं सांगितलं आणि मला तर अशा अनेक म्हणजे खूप जोक्स आलेत माझ्या आयुष्यात. हं. नाहीतर मी अनेक वर्ष एकटी राहिलीये. हं. तर काय म्हणतात त्याला, माझा छोटासा एक सैनिक झाला होता हं. की मला माहितीये मी प्रामाणिक आहे, सत्यवचनी, कष्ट करणारी आणि कामावर प्रेम असलेली अशी एक मी मुलगी होते. हं. मी खूप रिलॅक्स झालीये आणि आई होण्याच्या आधी मी बायको झालीये. राईट. त्यामुळे मी ते श्रेय खूप नचिकेतला देईन की माझ्या आयुष्यात खूप सहजता आलीये त्याच्यामुळे. हं. कारण आपण आखलेलं एक आयुष्य म्हणजे आता मी गंमत म्हणून माझ्या मित्रांना हे माहितीये. मी इतकी काय म्हणतात त्याला, You just did this. म्हणजे मजेदार म्हणजे मी त्याला शब्द शोधतीये की इतकं माझं सगळं ठरलेलं होतं की मी एखाद्या सर्कलला आले की माझा हात आपोआप बॅगेकडे जायचा, मी किल्ली काढून तयार ठेवायचे. हां. गाडीतनं उतरल्याच्या क्षणी किल्लीचा जो गुच्छ असतो आपल्या हातात, त्या किल्ल्यांमधनं माझ्या घराच्या किल्ल्या हातात आलेल्या असायच्या की तडक मी निघाले लिफ्टमध्ये. हं. जेव्हा मी बटन दाबायचे माझ्या फ्लॅटचं तेव्हा माझी पहिल्या बाहेरच्या दाराची किल्ली हातात तयार असायची. हं. तर एवढं चोख कशाला राहायचंय.
काय होणार आहे दारापाशी उभं राहून कुठेतरी कुठे गेली माझी किल्ली असं म्हणल्यानी काही शॉर्ट फुटेज वाया जातंय का? कोणी म्हणतंय का की अगं पटकन शोध ना किल्ली काय आहे 3 सेकंद गेली. पण असं माझ्या नकळत माझं झालं होतं. इतकं सगळं व्यवस्थित आणि काटेकोर. मी बरीच रिलॅक्स झाले. आमचं लग्न म्हणजे आमचं कोर्टिंग चालू होतं त्या दरम्यानही मला हा विश्वास मिळाला की कोणाला तरी आपण अवसर दिला पाहिजे आपल्यावर प्रेम करण्यासाठी. तो हिशोब नसतो मांडायचा. बरोबर. तो बेहिशोबी प्रेम स्वीकारायचं असतं कोणाचं तरी. आणि आपल्या पार्टनर बरोबर आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी बघणं, आपलं कुटुंब असो किंवा एखादं नाटक असो किंवा त्याच्या करिअरमधले काही टप्पे, माझ्या करिअरमधली वळणं, याच्यासाठी इतक्या जवळच्या माणसाकडनं काहीतरी त्याचं मत असू शकतं, त्यात काळजी असू शकते, हे मला नव्याने पाहायला मिळालं. आणि अर्थातच आई होताना मला दिवसागणिक त्यातली मजा जास्त येतेय. मला आत्ता मी त्या फेजमध्ये आहे जिथे मला छोटी मुलं बघितली की असं वाटतं आई गं 2 मिनिटं कडेवर घेऊ का प्लीज. मी परवा माझ्या एका डॉक्टरांना भेटायला गेले होते. तिथे त्यांच्या पीडियाट्रिक सेक्शनमध्ये काही बाळं आली होती. तर मला असं वाटलं राहू दे माझी अपॉइंटमेंट, एक 10 मिनिटं. एक इतकं भोकाडपासून रडत होतं बाळ आणि त्याची आई त्याच्याशी वाटेल ते बोलत होती. 1 बोलो 1 वगैरे. अरे 1 कशाला म्हणेल ते बाळ? ABCD आणि 1 2 3 वर नाही म्हणणार, रडतंय, त्याला कंटाळा आला, त्याचे मोजे काढा, ती किती गरम आहे, कशाला त्याला टोपडा वगैरे घालून आणलाय, असं आपल्या आईनी आणि मावशीनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात आल्या. तर मी धमाल करायच्या मूडमध्ये आहे आत्ता. आणि तरी त्यातही माझं प्रायव्हेट दुःख चालूच असतं की मला घरी यायचं असतं, मला नेमकी त्या अमुकच दिवशी सुट्टी नसते, माझं काम चालू असतं. पण मी हे ठरवलंय की मी तो त्याग माझ्या जवळच्या माणसांवर लादणार नाही की तुमच्यामुळे मी एवढ्या ऍडजस्टमेंट्स केल्यात. मला काम करायचं होतं म्हणून मी काम केलेलं आहे. मला तुम्हाला वेळ द्यायचा आहे कारण तुम्ही मला तेवढं एनरिच करता, ही क्लॅरिटी मला आहे. पण स्पेसिफिकली ॲज अ मदर, आई म्हणून आता आपण ज्या प्रकारच्या सोसायटीमध्ये राहतो किंवा मुंबईसारख्या शहरात तू राहते जिथे इतकं एक्सपोजर असतं, म्हणजे आपल्या बियॉन्ड, आपण जरी आपल्या मुलांना एक वैचारिक बैठक, एक विचारांची एक प्रक्रिया, हे सगळं आपण शिकवू शकतो, पण त्यांना आपल्या घराच्या बाहेर जे येणारे अनुभव आहेत ते त्यांनाच येतात, ते त्यांनाच घ्यायचे असतात. सो ज्या वेगाने आपल्या आजूबाजूचं जग बदलतंय, मुलांना मिळणारं एक्सपोजर ज्या प्रमाणात एक्सप्लोड होत आहे असं मी म्हणेन ॲक्च्युली. म्हणजे आपल्या लहानपणी जे आपल्याला मिळायचं ते आणि आता जे मिळतंय ते. सो एक आई म्हणून तुला काय वाटतं? म्हणजे भीती वाटते? आणि मला तर खूप भीती वाटते. माझी मुलगी आत्ता 8च वर्षांची आहे, पण मला ही भीती वाटते की अरे बापरे, अजून 10 वर्षांनी जेव्हा ती 18 वर्षांची होईल तेव्हा काय झालेलं असेल ह्या जगाचं म्हणा किंवा ह्या समाजाचं आणि एकंदर. सो तुझ्या मनात काय प्रतिक्रिया उमटतात एक आई म्हणून? एकतर ना रीमा, मला असं वाटतं की आपण विचारांची बैठक वगैरे नाही या वयात देऊ शकत. आपण आनंद देऊ शकतो, आपण घरी एक रिलॅक्स वातावरण देऊ शकतो, आनंदी वातावरण निर्माण करू शकतो. त्या पलीकडे ते मूल काय उचलणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. खरंय. त्यामुळे मला माझ्या बाबांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या आत कप्प्यात राहिली आहे मनातल्या, की त्यांचे एक मित्र आयुष्यभर ज्ञानेश्वरीचा का कशाचा तरी अभ्यास करायचे. त्यांच्या घरच्यांनी त्यांना काही कधी विचारलं नाही की काय तुम्ही वाचता, कुठे जाता, काय व्याख्यान देता. कुणी त्यांच्याबरोबर आलं नाही. आहे त्यांना आवड ते करतात असं होतं ना. त्या बाबांच्या मित्रांनी कधी त्यांच्या घरच्यांना आणि मुलांना सांगितलं की अरे बसा, ऐका, आम्हाला मुखोद्गत आहे ज्ञानेश्वरी किंवा जे काही आहे, मनाचे श्लोक असतील. त्यांनी कधीच असं सांगितलं नाही. आणि जेव्हा काका गेले त्यानंतर त्यांच्या मुलांना राहावे ना,
त्यांच्या उरलेल्या सामानातनं त्या वह्या मिळाल्या, त्यांचा अभ्यास, त्यांचे निबंध, त्यांनी भाषणांची केलेली तयारी, आणि ती दोन्ही मुलं आपोआप वळली आहेत जे काम काका करत होते त्याकडे, ओके. कुतूहलाने का होईना. तर मला नेहमी असं वाटतं, असं सांगून आणि पढवून काही विचाराची बैठक होत नसते. कावेरीच्या बाबतीत मला असं जाणवतंय की ती जितक्या जास्त लोकांना मला एकाच गोष्टीची हाव आहे आत्ता या क्षणाला, ती म्हणजे माझ्या आयुष्यात मला माणसं हवी आहेत, आणि ती कावेरीसाठी हवी आहेत. ती खूप माणसांना भेटू दे, तिला कळेल किती छान छान माणसं असतात जगामध्ये. आम्ही खूप गप्पा मारतो, आणि मी असं पढवलेली पट्टी काहीच नाहीये की घरी आल्यानंतर हे करायचं. आमचं ठरत चाललंय. तिची शाळा तर आहेच की नाही, ते तिचं रुटीन आहे. त्यातल्या त्यात आम्ही जेव्हा घरी असतो, मला सुट्टी असते, नचिकेतला सुट्टी असते, तेव्हा आम्ही एकत्रच जेवतो. आमची अशी फॅशन नाहीये की हिची जेवणाची वेळ वेगळी, कारण तिचं डाएट असतं, त्याची वेगळी, असं काही नाहीये. साध्या सोप्या वेळात किंवा आम्ही एकत्र तरी असतो. चुकून आता मी समजा शूटिंगहून पोचले आणि ते दोघं जेवायला बसलेत, तर मला असं वाटतं त्यांना जॉईन व्हावं. फार बोलते मी, पसारा फार करते, पण तुझं म्हणणं जे आहे ना, की मुलांच्या बाबतीत आपल्याला भीती वाटते, ती भीती वाटत राहणारच. कारण आपल्याला प्रोटेक्ट करावंसं वाटतं आपल्या बाळांना, आणि फक्त बाळांना नाही, मला माझ्या घरी जी माणसं आहेत, माझ्या आईबाबांनाही प्रोटेक्ट करावंसं वाटतं, आणि आमच्याकडे जी रुपाली आहे मदतीसाठी, तिलाही खूपच प्रोटेक्ट करावंसं वाटतं. पण आई म्हणून ती जी भावना असते ना, त्या पिढीच्या भाषेमध्ये मी स्वतःला अजून जाऊ दिलेलं नाहीये की पुढे गेल्यानंतर काय होऊन बसणार आहे जगाचं. कारण आत्ताही जग चांगलंच आहे असं मला वाटतं. ओके. तो निर्मळपणा जर आपण ठेवला नाही आणि आपण सतत असं वाटून घेत राहिलो की अरे युद्धच चालू आहे, आता ह्यांनीच व्हिसा बंद केला, त्यांनीच बॉम्ब टाकला, आणि त्याच वातावरणात आपण आपल्या मनाला ठेवलं तर आपलं मन भीत राहील. आणि जर आपण हे पाहिलं की या झाडाला नवीन फूल आलं आणि ते बघ आपली मांजर कुठे लपून बसली होती. मी बाळबोध असं म्हणत नाहीये, पण लहान गोष्टी साजऱ्या करणं हे जोपर्यंत आपण आपल्या मनाला शिकवत नाही तोपर्यंत मुलांवर संस्कार याचा बागुलबुवा आपल्या मनात राहील. मला कितीतरी आयांना जाऊन मिठी मारावीशी वाटते की नका ग एवढा क्लासचा विचार करू, नका तडफडू की काय होणार आहे त्यांनी गणित नाही शिकलं तर, पुढे जाऊन तो मॅथमॅटिशियन बनणार आहे का. आणि मी हे समजू शकते की आपल्या मुलांनी ढ राहावा असे प्रयत्न करू नयेत. बरोबर. त्यांना त्यांचं उद्याच्या दिवसात काय काय आहे, तुम्हाला पीटी आहे का, काय घेऊन जायचं होतं शाळेत, पांढरे कपडे घालायचे मग सांगितलं का नाही तुम्ही वर्ल्ड पीस डे वगैरे वगैरे, हे बोलायलाच पाहिजे मुलांनी. अरे वा विसरलीस का, किती छान, काही फरक पडत नाही, या मताची मी नाहीये. कारण ते स्वाभाविक आहे ना, आपण ते रागवणार. पण आपण सतत जर असं वाटून घेत राहिलो की यार काहीतरी करून आपण हे जग वाचवलं पाहिजे, ते डेस्परेशन नाही असलं पाहिजे. वाचवलं पाहिजे हे वाटतंच ग, बरोबर, पण मुलांना अनुभव आलेच पाहिजेत आणि त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांना भेटू दिलं पाहिजे, त्यांना बोलू दिलं पाहिजे मुलांना. आई बाबाच उत्तर द्यायला लागतात मुलांच्या वतीने अनेकदा, बऱ्याचदा. हो. तिथे मला असं वाटतं की बोलू देत ना ती मुलं. आणि मुख्य त्याच्या सगळ्याच्या पलीकडे मला स्वतःला मोठ्यांनी लहान मुलांशी कसं बोलावं ह्याच्याबद्दल लिहायचंय. कारण प्रत्येक वेळेला तुझं नाव काय, तू कितवीत आहेस, विच स्कूल यू गो टू, याचा अर्थ तुम्ही मुलांशी बोलताय असं नाहीये. इट इज सो बोरिंग. प्लीज शट अप असं मला म्हणावं, असं म्हणजे तेव्हा ना माझा उद्रेक होतो कधी कधी. आणि फक्त कावेरीच्या बाबतीत नाही, इतर मुलांच्या बाबतीत आहे की दुसरं काही नाहीये का बोलायला, स्वतःबद्दल बोला, स्वतःबद्दल सांगा. म्हणा की माझं नाव आहे ना, माझं नाव कुणाल आहे, का नाही तुम्ही सांगत. बरोबर. सगळी जण भेटल्यानंतर त्या मुलाला तेच विचारतात की त्याचा बहुतेक म्हणून माझं नाव, माझी शाळा, ट्रू ट्रू
असं होतं. तर त्यामुळे ना हे संवाद कौशल्य आपण खूप जास्त गरजेचं आहे. त्याबद्दल अगदी. आपण बोलायला पाहिजे आणि मला तर नक्कीच लिहायचंय त्याबद्दल. इनफॅक्ट माझ्या पॉइंट्समध्ये आहे, पण आपण त्याच्याकडे आलो नाही म्हणून हं. तू जेव्हा मगाशी म्हणालीस, की ॲक्टिंग आणि लिखाण हे तुला खूप आवडतं. त्याच्यातलं ॲक्टिंग हे तू स्वतःचं करियर म्हणून, उपजीविकेचं साधन म्हणून यू हॅव टेकन इट टू हार्ट आणि यू आर डुइंग इट, राइट? सो लिखाणाच्या बाबतीत सोकुलचं पुस्तक आलं. त्याच्यानंतर आता हे लिहायचंय तुला, पण मध्ये अजून काही लिहितेयस का काय? हो, कारण मी लोकसत्तेची एकूण 5 वर्ष हो. गेस्ट एडिटर होते. तर पहिल्या 2 ओह! वर्षाचं सोकुल हे पुस्तक आलं. हो. नंतरची जी मी जे स्तंभ लिहिले, त्याचं पुस्तक आता लवकरच येणार आहे. वॉव! ओके. राजहंसतर्फेच येणार आहे. ओके. त्याच्यात खूप लेख आहेत. जवळ-जवळ 250 लेख आहेत. माय पण गॉड! त्यातले थोडे कमी घ्यावेत अशी या शायनिंगच्या मताची मी आहे. पण सर्वानुमते हं. ते लेख किती असावे हे लवकरच ठरेल आणि पुस्तक अगदीच तयारच आहे आता. ओके. प्रोसेसमध्ये आहे आणि मी जमेल तेव्हा लिहित असते. हं. दिवाळी अंकांमध्ये कथा लिहिते. हं. मला खरं सांगू, मला उत्स्फूर्तपणे काय वाटतंय रीमा, प्रेम हं. ही आपली गरज असते. ओके. कारण प्रेम केल्याशिवाय आपल्याला राहताच येत नाही. हं. आपण जगात असा माणूसच नाहीये ज्याला प्रेम नाही करावंसं वाटत आणि प्रेम नाही स्वीकारावंसं वाटत. हं. स्वीकारण्याच्या बद्दल प्रत्येकाची एक वेगवेगळी पातळी असेल. कारण काही जण, माझी एक फेज होती ती, जेव्हा मी इतकी संकोच आणि अवघडलेपणानं भरलेली होते, की मला स्वीकारताच यायचं नाही प्रेम. की हं. मला असं जायचं की माझ्याबद्दल नका बोलू. माझ्याकडे लक्ष देऊ नका. हं. असं एक असतं ना आपलं असतं ना. फेजेस. तर त्यात मी होते. पण तरीही करावंसं तर वाटतंच ना आपल्याला प्रेम. हं. ते आपण नक्कीच. कशावरही करत असतो. त्यामुळे ती आपली म्हणजे भावना माहिती नाही, ती आपली गरज आहे हे मला कळलेलं आहे. ते वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होतं. मला हे कळतं की मला माणसांवर तर प्रेम आहेच. मला स्पर्श करावासा वाटतो. मला स्वयंपाक करावासा वाटतो. ते एक माझं एक्सप्रेशन आहे. हं. की मला काहीतरी करावंसं वाटतं माझ्या जवळच्या माणसांसाठी. मला लिहावंसं वाटतं. कोणाला गिफ्ट देताना मला एकदम असा फुलांचा गुच्छ आणि गिफ्ट्स आणतो आपण, पण त्याच्याबरोबर 2 शब्द लिहावेसे वाटतात मला. अ, आणि मी ही परवानगी स्वतःला दिलेली आहे, की काहीही बिघडत नाही. हं. करायचं असतं प्रेम. त्याला घाबरायचं नाही. नाहीतर स्वतःबद्दलच शंका येते ना, की बरोबर. किंवा आपल्या सहकलाकारांबद्दल काळजी वाटते, टेक्निशियन्सबद्दल वाटते. हो. प्रेम वाटतं, काळजी वेगळी आहे, पण प्रेम वाटतं. नक्कीच. तर मी अतिसहवासात अवाज्ञावालं प्रेम म्हणत नाहीये. हं. ते डेफिनेटली भान ठेवूनच करावं. बरोबर. दुसऱ्याचे संसार मोडू नयेत किंवा ते त्यांचं त्यांनी ठरवावं. मी कशाला उपदेश करू. पण मी असं म्हणतेय की माया असते प्रेमामध्ये. तो एक ओलावा, स्नेह हा आपण थांबवूच शकत नाही. तो व्यक्त होतोच आपल्याकडनं आणि नक्कीच. त्याला घाबरायचं नाही. सो डर के आगे प्यार है. वाह! वाह! वेल सेड. तर मला सांग, की एवढं आपण सगळं बोलतोय, राईट? तू कावेरीबद्दल पण इतकं भरभरून बोलली आहेस. सो अन्न, वस्त्र, निवारा हे तर आपण सगळेच आपल्या मुलांना देत असतो. पण कावेरीला सोनालीकडून काय वारसा द्यावासा वाटेल तुला? तेवढा मी अजून गोषवारा काढलेला नाहीये. मला खरंच माहिती नाही. मला असं वाटतं की तिला जर माझ्यासारखं मोठं झाल्यावर वाटलं ना, की किती मस्त आहे हे जग. नाहीतर कितीदा तरी आपण वेगवेगळ्या माणसांना हे सांगत असतो, किसी को लोन नहीं देना. बहुत डुबाते हैं लोग पैसे वगैरे असं इतक्या कन्व्हिक्शननी माणसं सांगत असतात. तर मी असं म्हणलं की ठीक आहे यार, कमवूया आपण परत. त्यावेळी आपल्याला द्यावंसं वाटलं होतं लोन, त्याच्याबद्दल इतकं स्वतःला तोंडात कशाला मारून घ्यायचं. बरोबर. तिने जर हा विश्वास घेतला माझ्याकडून असं नव्हे, तिच्या बालपणात तो जर झिरपला तिच्यामध्ये,
हं. की मी म्हणजे माणसं असणार आहेत माझ्या आयुष्यात आणि त्यांना मी खूप आनंद देणार आहे. हं. आणि आनंद स्वीकारतोच आपण. राइट. तो म्हणजे रुची, स्वाद, खाण्याच्या गोष्टींच्या पलीकडे सुद्धा आनंद असतो. नक्कीच. मला अतिशय आनंद होतो छान छान पदार्थ बघितल्यानंतर. पण मी स्वतःला प्रयत्न करून पुढे आणलंय की ओके. खाण्यापेक्षाही काही आनंद असू शकतात आयुष्यात. ओके. ते जर तिला कळले. हं. आणि मला खूपदा असं वाटतं की ती किती छान मुलगी आहे. हं. तिचे मित्रमैत्रिणी पण गोड आहेत आणि त्यांची छोटी छोटी भांडणं होतात. मग त्यांचं त्यांचंच मिटतं भांडण. तिथे बरोबर. आपण नसतं जायचं ती नसतं. भांडणं हो, मिटवायला. अजिबात नाही. तर काहीतरी तावातावानी सांगत येते आणि मग दुसऱ्या दिवशी आपण म्हणावं, पण परवा तर तुमचं भांडण झालं होतं ना, कधी, काय वगैरे असंच आपल्याला विचारलं जातं. तर अशी सहजता तिच्या आयुष्यात राहिली ना, हं. मी स्वतःला तेवढं सिरियसली नाही घेत की मी तिला काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. हं. पण बघूया, कारण ती इतक्या गोष्टी घेतेय. तिचं माझ्या बरोबरीनं तिच्या आयुष्यात नचिकेतही आहे. अगदी. तो हो. इतका कलेवर प्रेम करणारा मुलगा आहे. हं. अतिशय बुद्धिवान आहे. तो ज्या क्षेत्रात आहे त्या म्हणजे मला छोटंसं रडू येतं नचिकेतबद्दल मी बोलते तेव्हा, की कितीतरी माणसं चटकन पैसे कमवू शकतात. हं. अशा स्पर्धेच्या क्षेत्रात असूनही तो त्याच्या मूल्यांना धरून आहे. हं. वाचनावर त्याचं प्रेम आहे. तो राइट. त्याच्या तबल्याचा रियाज करतो. हं. तो माझ्यावर किती प्रेम करतो. कोणाला ही जाणीव असते. मला एका पार्टीमध्ये ना अशी वेगळेच खूप वेगळे लेव्हलचे श्रीमंत लोक आणि काय काय बडबडत होते आणि कुणीतरी सहजच मला असं काहीतरी विचारलं हं. की डू यू स्टील ऍक्ट, असं काहीतरी विचारलं. ओके. तर मला सवय आहे ह्या प्रश्नांची, कारण ऍक्टर्सनाच येऊन सांगतात की आम्ही नाही ना बघत. हं. आणि तेच बघत नसतात. बरोबर. हं. आपण कितीही काम करायचं पण ते टीव्ही बघत नसतात. बरं, आपण कुठल्या तोंडाने सांगायचं की मी टीव्हीवर जास्त काम केलेलं नाहीये हो. नाहीये. पण बरोबर. असो, हं. मला सवय आहे. तर मी काहीतरी सांगितलं की नाही हो, मी अलीकडेच अमका सिनेमा केला, ते तमकं काहीतरी वेब सिरीज हं. केली वगैरे. आणि त्या गप्पांमध्ये नचिकेत माझ्याबद्दल असं 2-4 वाक्य बोलला की ती ज्या ठिकाणाहून आली आहे, पुण्यातल्या ज्या घरातनं, ज्या ठिकाणाहून ती आत्ता तिथून निघून ती आता जिथं पोचली आहे, त्या प्रवासाबद्दल मला फार कौतुक वाटतं तिचं. हं. तर असं आपण एकमेकांना सांगायला नाही जात ना राइट. रोज. हं. म्हणजे तसे आम्ही नाही आहोत, सांगतही असतील लोक, काय माहिती. पण आम्ही नाही एकमेकांची अशी तोंडावर स्तुती करत. पण ओघात तो त्या दिवशी बोलून गेला तर मला एवढं भरून आलं होतं की माझी किंमत असणारा माझा मित्र आहे. हं. आणि जर कावेरीला हे जाणवलं की सहजीवनात आनंद असतो, जे मला माझ्या आईबाबांकडे बघून वाटतं, राइट. ते पोचलं तर फार मजा येईल. म्हणजे तिचा पुढचा प्रवास बघायला जितका काळ मी जिवंत आहे तेवढी मला मजा येईल. सो सोनाली, मला एक प्रश्न ना सारखा तुला विचारावासा वाटतो स्पेसिफिकली, की 2001 मध्ये ज्या वेळेला दिल चाहता है आली फिल्म, राईट, आणि नॅशनल इंटरनॅशनल हिट ती फिल्म, सुपर हिट, ट्रेंड सेटर ऑफकोर्स. सो त्यावेळेला ग्लॅमरस विश्वाची तू एक वेगळी बाजू अशी अनुभवलीस, बघितलीस. पण मला तुला हे विचारायचं आहे की त्याच ग्लॅमरची काही फ्लिपसाईड आहे का? म्हणजे काही वेगळी बाजू आहे का, की विच इज नॉट व्हेरी ग्रेट? आणि तुझ्या प्रश्नातला जो गर्भित अर्थ आहे त्यात मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं, या ग्लॅमरच्या मागे ना एक रिकामेपणा आहे. म्हणजे पोकळपणा आहे. रिकामेपणा हा चुकीचा शब्द आहे. पोकळपणा आहे. कसला? तर 2 दिवस शूटिंग नाहीये, इव्हेंट नाहीये, मेकअप करावा लागणार नाहीये, तर आपण स्वतःबरोबर राहू शकतो का? का आपल्याला फेम गरजेची आहे आणि आपण फेम बरोबरच राहायला लागलोय आता, याचा विचार करायची गरज आहे. कारण अनेकदा असं होतं, म्हणजे जे मला लॉकडाऊनमध्ये जाणवलं, की लॉकडाऊनमध्ये कितीतरी जणांना नैराश्य आलं होतं. कारण सवय झाली आहे
की आपण घराबाहेर पडलो की माणसं आपले फोटो घ्यायला लागतात. राईट. आणि आपण सुंदरच दिसायला पाहिजे. आपले केस स्टाईल्ड पाहिजेत, आपला मेकअप पाहिजे, अ, आणि कपडे आणि बऱ्याच गोष्टी सगळंच म्हणजे. सगळंच. हं. तर आत्ताचा ट्रेंड मला प्रचंड आवडतोय. कारण जे काही असेल सोशल मीडियामुळे अनेक जण चिडतात वगैरे, पण सोशल मीडियामुळे ना माणसं अशी पण दिसतात की ये देखो अमुक अमुक का बिना मेकअप का लुक. तर आता कितीतरी ऍक्ट्रेसेस अशा आहेत की ज्या मेकअप न करता कॅमेऱ्याशी बोलतात आणि म्हणतात, तुम्हाला सांगू माझं मॉर्निंग रुटीन काय आहे, मी हां. अमका अमका ब्लॅक टी पिते आणि मी ग्रीन टी पिते आणि मग मी 2 बॉइल्ड एग्स. हे त्या मेकअप न करता कुठल्या काळातल्या हिरोईनला हे धाडस होतं? नव्हतंच. म्हणजे असं तरी असेल, हं. पण पण शक्य नव्हतं ना गं. तो संकोच होता की असं हो. कसं आपण. म्हणजे कितीतरी किस्से आहेत रीमा, तुला तर तुझ्या बाबांच्यामुळे हजारो गोष्टी माझ्यापेक्षा जास्त माहिती असतील, पण गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी किंवा स्टाफनी त्यांचा डेकोरम नीट ठेवलेला आहे कितीतरी माणसांचा, हो. की ते नाही नाही आपण ते थोडा मेकअप करूया असं म्हणून. हो. तर तिथे जावं लागणार नाहीये या पुढच्या काळाला. कारण हं. माणसं निर्भीडपणे स्वतःकडे बघू शकतायत. लेट अस रिजॉईस द सेल्फीज, की ते हं. सेल्फीज जसे दिसतोय ना आपण, तसे आपण बघू शकतोय स्वतःकडे. करेक्ट. तर ग्लॅमरची फ्लिप साइड मनाची आहे हं. आणि दिसण्याची जी होती ती बरीच निवळत चाललेली आहे आणि ते मला फार बरं वाटतं. हं. पण त्याचा कितीतरी ऍक्टर्सनी विचार करायलाच पाहिजे की हं. आपण ज्या हायवर आहोत बरोबर. तिथे राहायची आपल्याला सवय लागते की सतत एक ॲड्रिनल रश पाहिजे आपल्याला. राईट. आणि आपल्या आजूबाजूला एक 10 माणसं फिरणार आणि कुणीतरी हो. म्हणणार, हे तुला उद्या तिकडे शूट आहे आणि इकडे काहीतरी हं. इव्हेंट आहे. हे सगळं वजा करून आपण कधी कधी आपल्याबरोबर राहू शकतो का? कारण अल्टिमेटली आपल्याला आपल्याबरोबर राहायचंय. करेक्ट. तर तोही प्रवास सुखकर करायचा प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. डेफिनेटली. दॅट इज अ व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट टेक अवे. कारण असं आपण बघतो की नॉट ओन्ली ॲक्टर्स पण जे इन्फ्लुएन्सर्स झालेले आहेत आता, की जे सोशल मीडियामुळे ज्याच्यामध्ये ही चांगली बाजू आहे, की ते काही दे आर नॉट त्यांचे केस कसे दिसतात आणि आयलाइनर कसा लावतात आणि काय करतात ह्याच्यावर त्यांचं काही ठरलेलं नसतं. पण ते इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्यांनाही एक प्रकारचा हा हाय सतत असतो. कारण ते जिथे जातात तिथे त्यांना लोकं ओळखतात, लोकं त्यांना फॉलो करत असतात वगैरे, वगैरे, वगैरे. सो आय थिंक हे कालातीत आहे. तू जे बोलतीयेस ना, की आपण स्वतःबरोबर जगू शकतो का? हा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आय थिंक दॅट्स द क्रक्स ऑफ लिव्हिंग अल्टिमेटली. सो फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. नाऊ वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ इट. ही एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे सानविवी. बरं. तर तुला एक छोटंसं पोस्टकार्ड जर आत्ता दिलं आपलं 10 पैशाचं, तर तू कोणाला पत्र लिहिशील आणि काय लिहिशील? कोणालाही लिहू शकतेस, तुला हवं त्या बरं. व्यक्तीला. थांबा, मी आधी मायना बदलते कारण मी सनविवी आहे. मी ओके. सानविवी फक्त माझ्या मामाला लिहिलंय. ओके. आणि मी कुणाला लिहू पत्र? मी खूप जास्त पत्र लिहिली आहेत गिरीश अंकलना, गिरीश कर्नाडांना. हं. आणि त्यांनी माझ्या प्रत्येक पत्राला उत्तर पाठवलंय आणि वॉव! पहिलं पत्र त्यांनी मला लिहिलंय. त्यामुळे अच्छा. ऍक्च्युली मी उत्तरं पाठवलेली आहेत. हं. जगात म्हणजे भाग्यवंत लोक मोजायची पाळी जेव्हा येईल ना, तेव्हा मला नक्कीच काउंट केलं जाईल. हं. हं. कारण गिरीश अंकल सारख्या माणसानी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला शिकवल्यात म्हणण्यापेक्षा ओळख करून दिली आहे. हं. मी गिरीश अंकलला नक्की पत्र लिहीन आणि सांगीन की एक छोटंसं न शिकवता दिलेलं बाळकडू असं होतं की प्रसिद्धी किंवा लाईमलाईट ह्या गोष्टींसाठी आपण जीव पाकडायचा नसतो. हं. आपण कामावरच प्रेम करायचं. लाईमलाईट आपल्या मागे मागे येतो. अगदी. हे त्यांनी मला चेलुवीच्या सेटवर तिकडे केरळमध्ये असताना मला एकदा सांगितलं होतं. आमचा मीडिया डे होता त्या दिवशी.
कारण मला खूप घाई झाली होती, कुणीतरी माझे फोटो काढणार, मुलाखत घेणार. तर किती मी वय जाऊ, काय मी होतं मुलाखत तुझं? देऊ, मी 16-17. राईट. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की इट्स ओके, आपण लंच ब्रेकमध्ये त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट ठेवली आहे, आपण भेटणारच आहोत सगळ्यांना, बरोबर. तू इतकी उतावीळ होऊ नकोस, असं अशा अर्थाने. तर मला त्यांना फक्त ते काय म्हणतात, आश्वासन म्हणण्यापेक्षा आश्वासित करायचंय की मी त्या चांगल्या वाटेवर आहे अजून. मग अजून तरी Right. बहकण्याचा मूड आलेला नाहीये आयुष्यात. राईट. सो सोनाली, बेसिकली तू हे जे आत्ता सांगितलंस की जे तुला नकळत बाळकडू मिळालं, की आपल्या कामावर आपण फोकस करायचा, फेम आणि ग्लॅमर आणि हे सगळं इट फॉलोज. Right. बरोबर. आणि आय थिंक तू अशाच पद्धतीने आजपर्यंत जगत आलेली आहेस. कारण नाहीतर म्हणजे आता मला ते घ्यावंच लागतंय नाव म्हणून मी घेते, की दिलच्या हाता ह्याच्या सक्सेस नंतर जे अपेक्षित होतं की तू आता याच प्रकारचे ग्लॅमरस रोल्स आणि हे ते करशील, तसं न होता यू कंटिन्यू टू डू द रोल्स आणि द फिल्म्स ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी मेटल होतं. राईट. आणि दॅट इज अ वंडरफुल थिंग. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे बऱ्याच कलाकारांना हे करण्याची गरज आहे आणि अनुकरणीय आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेन की नॉट ओन्ली फिल्म्स, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असलात तर तुमचं काम करत राहा. सक्सेस विल फॉलो ऑर इट मे नॉट फॉलो. राईट. कारण जर्नी अल्टिमेटली जसं तू मगाशी म्हणालीस की हा प्रवास जो आहे हा पण मस्त आहे आणि आपण हा एन्जॉय करायचा. एव्हरी डे वी शुड एन्जॉय. सो ऑन दॅट नोट, सोनाली, थँक्यू सो मच फॉर कमिंग. तू, मला माहिती आहे की तुला 3ची वेळ गाठायची आहे, त्याच्यामुळे म्हणून आपण इथेच थांबूयात आणि परत नक्की अशाच गप्पा, अवांतर गप्पा मारायला भेटूयात. आणि थँक्यू सो मच. आपला हा पॉडकास्ट जगभरात ऐकला जातो, 71 प्लॅटफॉर्म्सवर हा टेलिकास्ट होतो. पण पहिला आठवडा एक्सक्लुझिव्ह Amazon म्युझिकवर असणार आहे या भागाचा, आणि त्याच्यानंतर जगभरातल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही हा भाग ऐकू शकता. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये डेफिनेटली कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू सोनाली. थँक्यू रीमा.